सांगली जिल्ह्यातील खानापूरमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकारामधून ट्री आर्मी या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली। ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते एक पाऊल निसर्गासाठी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला। आमदार सुहास बाबर यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 87,178 मताधिक्यानं विजय मिळवला होता आणि त्यांच्या स्मरणार्थ 78,000 झाडं लावण्याचा आणि ती जगवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आलाय। सांगली जिल्हा प्रशासन आणि वन विभागाच्या सहकार्यानं मियावाकी पद्धतीनं घनदाट जंगल उभारण्याचं नियोजन असून मातीशी दोस्ती करा आणि पृथ्वीला आई समान जपा असा संदेश जॅकी श्रॉफ यांनी यावेळी दिला। खूप मोठी मोहीम याच्या माध्यमातून व्हावी आणि ह्या 78 झाडांच्या पुढे न थांबता आपण त्याच्या पुढे जावं अशी विनंती मी तुम्हाला निमित्तानं करणार आहे। औपचारिक उद्घाटन आज ट्री आर्मीचं झालंय। पावसाचा अंदाज घेऊन थोडं यावेळेला अनेक अंदाज असे की पाऊस कमी आहे, त्यामुळे आम्ही 10,000 झाडं लावायची होती, त्यांनी 4,000 होती पाण्याची उपलब्धतेप्रमाणे केली। जर चांगला पाऊस झाला तर याच वर्षी मॅक्सिमम झालं जाऊ, अन्यथा जसे जसे पाऊस होतील पुढच्या वर्षी आपण 78,000 झाडं या 2-2.5 वर्षामध्ये लावून पूर्ण करू। 78,000 झाडं लावल्यानंतर थांबलो असं नाही, तरी मोहीम तर हयात चालू राहील। जय जवान जय किसान। इसके बिना एक दूसरे के बनावट दोनों इतना ताकत है हिंदुस्तान का। तो मेरे को उसका किसान का ये दिया, मेरा दिल बहुत अच्छा लगा। कुठेही घेऊन जा, मला झाडं लावायचं येणार नाही। बाबांनी सांगितलं पक्ष वगैरे काय नाही, इकडे झाडं लावायचे। सुन के लोग क्या बोला, उसको बहुत डीप बात बोला, बोले उसके लिए टाइम है, उसके लिए बात करेगा। मतलब झाड़ लगाने के वो पूरे हिंदुस्तान का काम है यार। मेरा आगे लगा नहीं, वो काय के बोलता है मुझे मला कुठे निघायला चालता नाही, लावायचं म्हणजे लावायचं, मुलांसाठी लावायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।